तर नमस्कार मित्रांनो, मी समर्थ पवार मार्डे एसपीबी मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वाजलत 9:40. आता जस्ट चालू करणार आहे, म्हणजे खूपच उशिरा. प्रो लेवलचं काम चाललंय. 9 to 5 जॉब चाललंय आपला. 9 to 5 नाही, 10 वर चाललंय. 10 to 5 बी नाही, आता 4-3 कधी बी येईल, कधी जाईल. काय झालंय काय माहिती, कंटाळ एक येतोय. गाडीवरचं काचावरचं पाणी पुसून घेतो. आता जस्ट चालू केलं, पाणी बिनी मारलंय. पुसून घ्यावं, सगळं स्वच्छ करून घ्यावं, मग धंद्याला जावं. पहिले 300 रुपये कमवा, 100 रुपये कमवा, पण गाडी स्वच्छ ठेवा. 9 to 5 जॉब ते आपल्याला करायचंच नाही, म्हणून आपण बिझनेस चालू केलाय. आणि बिझनेसची हीच मजा आहे, कधी बी जा. राजा माणूस आहे आपण. हप्ते आले की पळायचं, आणि आता हप्ता आलाय त्यामुळे पळावं लागणार आहे. बघूया काय होते काय नाही. पहिली ऑर्डर आय होप कालसारखी मोठी पडायची. चला, ऑर्डर मारत आपण आलोय भोसरीला. भोसरीवरनं चिंचवडला, पिंपरी चिंचवड मध्ये आहे आता. आणि 3 मिनिटाचा टेक इथंच बडबड करून सेव्ह बी केलं होतं. झालं नाही, का झालं नाही काय माहित नाही. इकडे बघू होतो सेकंद चालू होते, म्हणजे फोन गणला काय आलं काय माहिती. त्यामुळे परत बडबड करायला लागेल. 3 मिनिटात काय बडबड केलेली तर आता शॉर्ट मध्ये सांगतो, कारण तेच परत रिपीट करायला मजा येत नाही. तर 2 तासात आपले 600 रुपये झाले, जे की खूप चांगली गोष्ट आहे. 3 ऑर्डर मध्ये 600 झालेत. कट झालं कारण ऑर्डर पडलेली, पण हाताला नाही लागली. 174 रुपयाची ओलाची ऑर्डर ऍक्सेप्ट करतोय, पण हाताला नाही लागली. शिट मॅन. असं बी नाही की ब्लॉगिंग मुळे झालं. चालू होती पट्टीला हात लावते, पण पट्टी हाताला कुठं लागते. पट्टी तर गेली. ओलावाले राव नेपोटिझम करायला लागलेत राव. याला काय अर्थ आहे. 25 रुपये घेत आहे, मग सगळ्यांकडनं 25 घेत आहे, मग हे सारखं वागा ना राव. 600 झाले, मला 1200-1500 करायचे. 2000 करायचे, कसं करणार. मला संध्याकाळी मला थंडी वाजते, मग मला घरी जायचं असते. 1000 रुपये झाले तर नशीब समजायचं आपलं. अवघड राव, गाडीचं आपल्याला जायचं. जाईल सोमा, कष्ट कर, थंडी घे, थंडी वाजून घ्या आयुष्याला. अजून वर्षभर सहन कर. वर्षभर जरी सहन केलं, जरी गाडी मिल झाली, तरी भविष्यात काही काम करायचं नाही का. जगायचंय म्हणलं, 2 टायमाचं जेवण पाहिजे म्हणलं, काम तर करावंच लागतंय. कमरेला गॅप पडले, अजून काय किती काम करावं मला काय कळणार नाही. मॅजिक आयुष्यात काहीतरी मॅजिक झालं पाहिजे. डोळ्यात काय गेलंय, आयुष्यात काहीतरी मॅजिक झालं पाहिजे. असं काहीतरी लाख करोड रुपये आले पाहिजे. लाखनी तर काय होणार नाही, करोड आले पाहिजे. एफडी करून टाकतो पहिली डायरेक्ट महिन्याला. SWP एस्टिमेटेड विड्रॉल आणि काय म्हणतात त्याला, म्हणजे महिन्याला व्याज भेटला आपल्याला. काय असेल 5-10 लाख बाद झालं बाई. मला काय जास्त हे नाहीये. मला महिन्याला 30-40 बिल आली. 50,000 डॉक्युमेंट पाणी. लाख रुपये, चला लाख रुपये डॉक्युमेंट पाणी. काय करणार मग लाख रुपयाचं मी. काय हिंडन, बाकी काय नाही करणार. ब्लॉगिंग करत हिंडन अख्खं. ब्लॉगिंग वरनं पैसे येईल. चांगला म्हणलं कोण गाडी उचलणार आले का. हायकिंग चालू आहे चौकात, तर रस्ता ओलांडताना सिग्नल बघा असं होतं काहीतरी. तर काय बोलत होतो आपण, हा ब्लॉगिंग करत हिंडणार मी. हे मला आवडतं ब्लॉगिंग करायला, त्यामुळे मी हेच करणार भविष्यात. कामाला असो नसो काय माहित नाही, पण ब्लॉगिंग करत राहणार आहे आणि व्हिडिओ बनवत राहणार आहे. आणि जर चांगला पैसा असेल भविष्यात माझ्याकडे, तर चांगला सेटअप ठेवणार आहे ब्लॉगिंगसाठी. किंवा एखादा कॅमेरामॅन चांगला ठेवाल. ब्लॉगिंगसाठी कॅमेरामॅन विचार करावा, हाय लेवलचे विचार आहेत आपल्याला. एडिटर बी चांगला ठेवाल. थंबनेल तर भाई बाप लेवल. तुम्ही म्हणसाल भाई असले थंबनेल बघितले नव्हते, असले हाय लेवलचे थंबनेल. लाईक करायचं तर क्वालिटी, नाहीतर नाही. नाहीतर मग आपल्या मोबाईलवरच चाललंय ते बरं आहे. मला असं करायचं तर काय, पैसे नाही जातात. पहिला आपले हप्ते पुढं, मग पुढं बघू. तसं बघायला गेलं तर 3 मिनिटं भरत झालं. तर आपल्याला 3 मिनिटं भरवायचे नव्हते. मेन सांगायचं होतं की 600 रुपये झाले 2 तासात, जे की खूप चांगली गोष्ट आहे. आपले विचार पहिल्यापासून हाय लेवलचे आहेत. सक्सेस होत नाही ती वेगळी गोष्ट आहे. आज नाही तर उद्या होईल. मग असली सोसायटी आपण नव्या कोऱ्या बनवून मित्रांना देऊन टाकू, असंच फ्रीमध्ये मित्रांना. आणि सबस्क्रायबर्स लोकांचं जर जास्त प्रेम असत, लोक आता समजा आता आपल्याला कोण बघत नाही. आता 1-2च व्ह्यूज येतात, ते बी आपले मला वाटतं घरातले बघत असतात. घरातले मित्र परिवार 1-2 लोक बघतात. कधी चुकून माकून 10-12 व्ह्यूज झाले झाले, समजा भविष्यात लाख मिलियन व्ह्यूज झाले,
आणि समजा आपल्याकडे लय पैसा आला तर भविष्यात असे सबस्क्रायबर्स लोकांना फ्लॅट वाटून देऊ आपण फ्रीमध्ये. युट्यूब कडनं पैसा येतो. आपल्या खर्च समजा 10 लाख येत असेल, आपला खर्च महिन्याला 50,000 1 लाख आहे, बाकीचे 9 लाख काय करणार आहे? 9 लाख असं म्हणायला म्हणतो, करोडो बी होऊ शकतो. मग करोडो पैसे काय करायचंय? घ्यायचे जमीन, डायरेक्ट प्लॉटिंग करायचे, डायरेक्ट बिल्डिंग चढवायचे, डायरेक्ट आपले सबस्क्रायबर्स लोकांना एक वाटून टाकायचे, सगळ्यांना श्रीमंत करायचं. आपण बी व्हायचं, सगळ्यांना करायचं. ह्याच्या बदली आपल्याला काय नको, फक्त 2 टायमाचं जेवण द्या. एखाद्या वेळेस तुमच्या घरी एखाद्या दिवशी आलो तुमच्या घरी तर जेवायला द्या 1-2 टायमाचं, बाकी काही नको. जास्त काय म्हणणं नसतं आपलं. 2 वेळच्या जेवणासाठी चाललंय, बाकी धडपड काय आहे जीवनात? काय नाही. 2 टायमाचं जेवण भेटलं बाद झालं. निरोगी आयुष्य, व्यायाम करा आणि लाईफ एन्जॉय करा. टेन्शन नाही घ्यायचं. पैसा कुठं घेऊन जाणार? ऑर्डर नाही पडलं असंच म्हणायचं असतं, ऑर्डर पडलं म्हणायचं असतं चला गोवा, दुबई. गोव्याला जायचं राव, जाऊ पुढच्या वर्षी डिसेंबरला. आता डिसेंबर चालू होईल नेक्स्ट मंथ मध्ये. पुढच्या डिसेंबरला आपले हप्ते संपतात. मग जानेवारीपासून सेव्हिंग चालू होईल का नाही माहित नाही, पण करण्याचा प्रयत्न करेल. आणि जानेवारीपासून सेव्हिंग झालं मला वाटतं पुढच्या एप्रिलला जाऊ शकतो आपण बड्डेला. आपल्या 8 एप्रिलला बड्डे असतो. अल्लू अर्जुनचा बी असतो. वाव, वॉट अ कॉन्फिडन्स. इंग्लिश चुकलं काय? शिक्षण कमी माझं. तर आवडता हिरो आपला. आणि जाऊया मग गोव्याला पुढच्या. आता 24-25 चालेल, 26-27 मध्ये एप्रिल मध्ये जायचं. हे लांबचे स्वप्न आहेत. आणि तर मग पेत नाही, खात नाही, आपण फक्त फिरायला जायचे आणि एक्सप्लोर करायचं, बाकी काय नाही. तर बघूया ते नंतर विषय 27 मधला. सध्या आपले हप्ते पुढे आपल्या लायकीच्या हिशोबाने. चला, तर फायनली मित्रांनो आपण आपले 100 रुपये घेतलेच भावा. सोडत नाही भाऊ. काल त्याला ऑनलाईन करायला लावलंय भाऊला आणि मला म्हटलं टाकतो टाकलीच नाही. आता घेतले ना भाऊ आपण. 5-10 मिनिटं थांबले, नाश्ता करू दे म्हटलं. नाश्ता केलं, थांबलो. ते म्हणतात गेले अजून. म्हटलं ऑनलाईन असतंय नसतंय, म्हटलं कॅश आहे देतो म्हटलं. हे म्हटलं 5-10 मिनिटं थांबून दिलं. तर आता आपण आहोत नियर बाय स्वारगेट आणि वाजलेत 4-8. तर PCMC मध्ये बऱ्याच वेळ आपण ऑर्डर मारत बऱ्याच वेळानंतर आपल्याला आम्हाला वाटतं नाशिक फाट्याच्या रोड अलीकडनं FC कॉलेज ऑर्डर पडली. म्हटलं देवच पाव का, अजून काय पाहिजे ना आपल्याला. आणि आलो मग FC वरनं मग एकाला टिळक रोडला सोडला. टिळक रोडवर MT आलो इथं. 100 घ्या आणि चला घरी. आता इथनं स्वारगेटवरनं बघू कोण भेटतं का नाही. आता 20-20 रुपयाने बालाजीनगरला सोडायचे. 3 सीटर 60 रुपये. 60 रुपयात खुश. टोटल 1530 रुपये झालेत. अजून 60 रुपये झाले की चांगली गोष्ट आहे. मेंटेनन्स नाही का ॲपचा, बाकी काय नाही. तर आजचा हा ब्लॉग इथं सेंड करूया आणि भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, बाय. 1500 झाले, 5 झाले. चला, गुड नाईट.